नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी भयकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोल्हापूरच्या एका अशा भागात जिथे दिवाळीच्या रात्री दिव्यांच्या प्रकाशात एक भयानक काळोख दडलेला होता. माणसाचा हव्यास त्याला कोणत्या थराला नेऊ शकतो, अगदी मृत्यूच्या दारातही. आजची कथा एका अशाच तरुणाची आहे ज्याने आपल्या नशिबाशी खेळ केला आणि त्याला त्याची किंमत मोजावी लागली. मित्रांनो, ही कथा सुरू करण्याआधी एक विनंती. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि सोबतच ती बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आमच्या प्रत्येक थरारक कथेची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. आम्हाला तुम्हाला ओळखायला नक्कीच आवडेल. चला तर मग तयार व्हा आजची ही हादरवून टाकणारी भयकथा ऐकायला. माझं नाव विनायक, वय साधारण 35. ही गोष्ट आजही मी विसरू शकत नाही. कित्येक वर्ष झाली, आयुष्य बदललं, सवयी बदलल्या, पण त्या रात्री मी जे पाहिलं ते विसरणं अशक्य आहे. आजही डोळे मिटले की त्या बंद बंगल्यातला तो कुबट वास आणि ती भयान शांतता माझ्या अंगावर काटा आणते. मी कोल्हापूरच्या शहापुरी भागात राहायचो. आमचं घर म्हणजे एक अगदी जुना मोडकळीस आलेला अपार्टमेंट. भिंतीचे पोपडे उडालेले, जिन्यात अंधार आणि सततचा कुबट वास. तिथे प्रामुख्याने निवृत्त झालेली म्हातारी कोतारी माणसं आणि मध्यमवर्गीय कुटुंब राहायची. माझे वडील हयात नव्हते आणि आई लोकांची धुनीभांडी करून, घरगुती कामं करून कसाबसा संसार चालवायची. ती दिवस रात्र खपायची. पण घरातला सर्वात मोठा प्रश्न आणि दुःख मी होतो. मी पूर्णपणे नशेच्या दलदलीत बुडालेलं होतं. दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट फक्त नशेनेच व्हायचा. नशा मिळाली नाही की माझं डोकं फिरायचं, हातापायाला कंप सुटायचा. घरच्यांना त्रास देणे, आईचे कष्टाचे पैसे चोरणं, लोकांकडून उसने पैसे घेऊन अपमान सहन करणं, हेच माझं आयुष्य झालं होतं. कोणाला माझा चेहराही बघवत नसे. गल्लीतले लोक मला बघून रस्ता बदलायची. मी जिवंत असूनही मेल्यासारखाच होतो. आमच्या त्या गलितच्या अपार्टमेंटच्या अगदी समोर एक विरोधाभास वाटावा असा बंगला होता. दामोदर विला, अगदी एलिट बंगला, प्रशस्त आवार, बाहेर बागेत फुलझाडे आणि मुख्य गेटवर असलेली नावाची पाटी, महागड्या गाड्या, चकाकणाऱ्या खिडक्या. जणू काही ते एक परीकथेतलं आयुष्यच होतं. मी माझ्या खिडकीतून तासनतास त्या बंगल्याकडे बघत बसायचो. माझ्या रिकाम्या खिशातला हात आणि त्या बंगल्याची श्रीमंती, हा फरक मला आतून पोखरायचा. त्या बंगल्यात एक वृद्ध पती-पत्नी राहत होते, विलासराव आणि शांताबाई. दोघेही 70च्या आसपास असतील. डोक्यावर पूर्ण पांढरे केस, चेहऱ्यावर एक सात्विक तेज आणि सोज्वळ भाव. संध्याकाळी दोघेही बाहेर बागेत खुर्च्या टाकून चहा पीत बसलेले असायचे, एकमेकांशी हसून गप्पा मारताना. त्यांना बघून कोणालाही हेवा वाटावा. त्यांची मुलं परदेशात सेटल होती, त्यामुळे इथे हे दोघेच असायचे. पण नियतीला हे सुख फार काळ मान्य नव्हतं. ती दिवाळीची वेळ होती. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. आमच्या चाळीत रस्त्यावर मुलं फटाके फोडत होती. आकाशकंदील आणि पणत्यांनी संपूर्ण गाव उजळून निघाले होतं. पण माझ्या आयुष्यात मात्र अंधारच होता, कारण खिशात दमडी नव्हती आणि नशा करायला पैसे नव्हते. त्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सकाळी अचानक त्या बंगल्यासमोर गोंधळ ऐकू आला. मी झोपेतून जागा होऊन खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर पोलिसांची गाडी आणि एक ॲम्ब्युलन्स उभी होती. सायरनच्या त्या निळ्या लाल दिव्यांनी सकाळच्या प्रकाशात एक भीतीदायक वातावरण तयार केलं होतं. शेजारी पाजारी जमा झाले होते. कुजबूज सुरू होती. काही वेळातच 2 स्ट्रेचर बाहेर आणले गेले. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले 2 मृतदेह
मी खिडकीतून पाहिलं आणि मला धक्काच बसला. ते विलासराव आणि शांताबाई होते. लोकांच्या बोलण्यातून समजलं की सकाळी आंघोळीसाठी गिझर चालू करताना काहीतरी बिघाड झाला. जुन्या वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट झालं आणि पाण्यामार्फत आलेल्या जबरदस्त इलेक्ट्रिक शॉकने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांचा अंत इतका भयानक झाला असेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. तो दिवाळीचा सण त्यांच्यासाठी काळ रात्र ठरला होता. पोलिसांनी पंचनामा केला. सगळीकडे चौकशी झाली. त्यांची मुलं परदेशात असल्याने त्यांना यायला वेळ लागणार होता. तोपर्यंत पोलिसांनी घराला कुलूप लावलं आणि मुख्य दरवाजावर सरकारी सील ठोकलं. दुसऱ्या दिवशी त्या बंगल्यासमोर भयान शांतता होती. जिथे कालपर्यंत हसण्याचे आवाज होते तिथे आता फक्त वाळलेल्या पानांची सळसळ होती. दिवाळीचे दिवे अजूनही गॅलरीत टांगलेलेच होते, पण ते पेटवायला कोणीच नव्हतं. रात्रीचे 12 वाजून गेले होते. गल्लीतली वर्दळ थांबली होती. मी माझ्या खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होतो. नशा न मिळाल्याने माझं शरीर तुटत होतं. डोकं भनानून गेलं होतं. पैशासाठी मी काय करू शकतो याचा विचार करत असतानाच माझी नजर खिडकीतून त्या अंधाऱ्या ओसाड बंगल्याकडे गेली आणि माझ्या नशेच्या भुकेल्या डोक्यात एक अत्यंत वाईट आणि भयानक विचार आला. त्या घरात नक्कीच पैसे असणार. म्हातारा म्हातारी एकटेच राहायचे, म्हणजे रोकड आणि दागिने कपाटात असणारच. घर सील आहे, पोलीस गेलेत आणि मुलं परदेशात आहेत. आजची रात्र, फक्त आजची रात्र, जर मी आत शिरलो आणि काही माल चोरून आणला तर माझे पुढचे कित्येक दिवस सेट होते. नशा, गरिबी आणि तो मिट्ट काळोख माणसाला किती खालपर्यंत खेचू शकतं हे मला त्या क्षणी कळालं नाही. मला भीती वाटायला हवी होती की ज्या घरात 2 लोकांचा असा दुर्दैवी अंत झालाय तिथे जावं की नको. पण हव्यासाने माझ्या बुद्धीवर पडदा टाकला होता. मला वाटलं की मी फक्त चोरी करायला जातोय, पण मला काय माहीत होतं की मी चोरी करायला नाही तर स्वतःच्या विनाशाला आमंत्रण द्यायला निघालोय. त्या बंगल्यात आता माणसं नव्हती, पण तो बंगला रिकामा होता का हे मला लवकरच कळणार होतं. रात्रीचा 1:05 झाले. संपूर्ण गल्ली गाढ झोपेत होती, पण माझे डोळे मात्र जागीच होते. खिशात एक छोटी बॅटरी आणि स्क्रूड्रायव्हर घेऊन मी दामोदर विलाच्या मागच्या बाजूला पोचलो. भिंतीवरून उडी मारताना माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात वाढत होते की मला वाटलं त्यांचा आवाज शांत रात्र फाडून बाहेर येईल. बंगल्याच्या मागच्या अंगणात भयान शांतता होती. वाळलेली पाने माझ्या पायाखाली चरचरत होती. तो आवाजही मला बॉम्बस्फोटसारखा वाटत होता. मी किचनच्या खिडकीजवळ पोचलो. मला माहीत होतं की या खिडकीची कडी थोडी सैल आहे. मी अनेकदा माझ्या खिडकीतून ताकाणा ती लावताना पाहिलं होतं. मी कंपानं थरथरत्या हाताने खिडकीच्या फटीत स्क्रूड्रायव्हर घातला आणि हळूच ताकद लावली. कटक असा एक छोटा आवाज झाला आणि खिडकी उघडली. तो आवाज छोटा होता, पण त्या स्मशान शांततेत तो एखाद्या गोळीबारासारखाच घुमला. मी श्वास रोखून धरला. 5 मिनिटं मी तसाच पुतळ्यासारखा उभा राहिलो, हे बघण्यासाठी की कोणी जागं झालंय का. पण आतून कोणतीही हालचाल नाही. मी खिडकीतून आत उडी मारली आणि किचनच्या ओट्यावर पाय ठेवला. घरात पाऊल ठेवताच मला पहिल्यांदा ज्या गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे तो वास. एका बंद सील केलेल्या घराचा एक विशिष्ट वास असतो, जुन्या फर्निचरचा, साचलेल्या धुळीचा आणि बंद हवेचा कुबट वास. पण त्या वासासोबतच अजून काहीतरी होतं, काहीतरी जळाल्याचा, करपल्याचा एक अतिशय मंद पण उग्र वास हवेत रेंगाळत होता. जसं रबर किंवा वायर जळाल्यावर वास येतो ना, तसा त्या वासाने माझ्या पोटात मळमळायला सुरुवात झाली. मी टॉर्च लावली नाही, कारण बाहेरून प्रकाश दिसण्याची भीती होती. मोबाईलच्या अंधुक प्रकाशात मी किचनमधून हॉलमध्ये आलो. दामोदर विला आतून एखाद्या राजवाड्यासारखाच होता. महागडे सोफे, भिंतीवर जुनी पेंटिंग्स, काचेची झुंबर, पण त्या अंधारात ते सगळं सामान भूतासारखंच भासत होतं. सोफ्यावर पांढऱ्या चादरी टाकल्या होत्या, ज्या अंधारात बसलेल्या
माणसासारख्या दिसत होत्या. मी हळूहळू पुढे सरकत होतो. माझं लक्ष कपाटाकडे होतं, पण अचानक माझी नजर जमिनीवर गेली आणि माझे पाय जिथे होते तिथेच थिजले. माझ्या समोर पॅसेजमध्ये बाथरूमच्या दरवाज्याबाहेर जमिनीवर पांढऱ्या रंगाच्या खडूने बनवलेल्या 2 आकृत्या होत्या. पोलीस तपासानंतर मृतदेह जिथे पडले होते तिथे त्या खुणा केल्या होत्या. एक खून विलासराव काकांची असावी आणि दुसरी शांताबाई काकूंची. त्या खुणा बघून मला त्या रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर दिसू लागला. कसं तडपडले असतील ते दोघे. विजेच्या धक्क्याने शरीर कसं आकुंचन पावलं असेल. त्या पांढऱ्या रंगाच्या रेषांमध्ये मला मृत्यू स्पष्ट दिसत होता. माझ्या मनात एक जोराचा विचार आला, विनायक परत जा, हे बरोबर नाहीये, इथे काहीतरी चुकीचं आहे. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या शरीरातल्या नशेच्या भुकेने डोकं वर काढलं. फक्त 5 मिनिटं, पैसे घे आणि निघून जा. मृतांना पैशांची काय गरज, मी स्वतःलाच समजावलं. मी त्या खडूच्या खुणांवरून पाय न देता बाजूने भिंतीला लागून पुढे सरकलो. पण त्या खुणा ओलांडताना मला असं वाटलं जणू मी त्यांच्या छातीवर पाय देऊन चाललोय. खालच्या मजल्यावरच्या कपाटात मला काहीच सापडलं नाही, फक्त कागदपत्र आणि जुनी भांडी. नक्कीच मुख्य तिजोरी बेडरूममध्ये असणार आणि बेडरूम पहिल्या मजल्यावर होती. मी लाकडी जिन्याकडे वळलो. प्रत्येक पाऊल टाकताना तो जिना जुना असल्यामुळे कर असा आवाज करत होता. तो आवाज मला इशारा देत होता, वर येऊ नकोस. मी पहिल्या मजल्यावर पोचलो. इथे 4 खोल्या होत्या. 2 खोल्या बंद होत्या. तिसऱ्या खोलीचं दार उघडं होतं. मी आत डोकावलं तर ती एक स्टोर रूम होती. तिथे वर्षानुवर्षे साठलेली धूळ होती. आणि 4थी खोली, ती मुख्य बेडरूम असावी. दार लोटलेलं होतं. मी त्या दाराच्या दिशेने पाऊल टाकलं आणि अचानक मला तो आवाज ऐकू आला, टिक टिक टिक. पॅसेजमध्ये एक जुनं मोठं पेंडुलम घड्याळ होतं. घर सील होतं, तरीही ते घड्याळ चालू होतं. त्याचा तो लयबद्ध आवाज त्या शांततेत माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी स्पर्धा करत होता. मी बेडरूमच्या दरवाजाला हात लावला आणि आत ढकललं. दार उघडताच एक थंड हवेची झुळूक माझ्या अंगावरून गेली. ही थंडी नैसर्गिक नव्हती, बाहेर उकाडा होता, पण या खोलीत AC चालू असल्यासारखीच थंडी होती. मी खोलीत शिरलो. समोर एक मोठं लाकडी कपाट होतं. माझं लक्ष, मी घाईघाईने कपाटाकडे गेलो. खिशातून स्क्रूड्रायव्हर काढला आणि लॉक तोडण्याचा प्रयत्न करू लागलो. खटखट. मी पूर्ण ताकदीने लॉकवर घाव घालत होतो आणि तेव्हाच माझ्या मागे ज्या जिन्यावरून मी आत्ताच वर आलो होतो तिथून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. धप धप. माझे हात थांबले, श्वास अडकला. हा आवाज भ्रमाचा नव्हता, हे स्पष्ट पावलांचे आवाज होते आणि ते खालून वर येत नव्हते, तर ते वरच्या मजल्यावरून खाली जिन्याच्या दिशेने येत होते. पण वर तर फक्त टेरेस होतं आणि त्याला बाहेरून कुलूप होतं. मग वरून खाली कोण येते? तो आवाज हळूहळू जवळ येत होता. जड पावलं, जणू एखादा थकलेला माणूस चालतोय. त्या आवाजासोबतच तो जळाल्याचा उग्र वास अचानक वाढला. माझं शरीर भीतीने लाकडासारखं झालं होतं. पळून जायला रस्ता नव्हता, कारण आवाज जिन्याकडूनच येत होता. आता तो आवाज पॅसेजमध्ये माझ्या खोलीच्या दाराच्या दिशेने आला. मी काय करू, कुठे लपू? माझी नजर समोरच्या मोठ्या पलंगाकडे गेली. विचार करायला वेळ नव्हता. मी जमिनीवर झोकून दिलं आणि सरपटत त्या पलंगाच्या खाली घुसलो. धूळ माझ्या नाकात गेली, पण मी शिंक रोखून धरली. मी तोंडावर हात दाबला आणि पुढच्याच क्षणी त्या बेडरूमच्या दारात कोणाची तरी सावली येऊन थांबली. मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश बंद होता, पण खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या अंधुक प्रकाशात मला जमिनीवर एक लांब काळी सावली पडलेली दिसली. ती सावली हलत नव्हती, ती फक्त तिथे उभी होती. जणू ती श्वास घेत खोलीतल्या हवेचा अंदाज घेत होती की तिथे कोणी जिवंत माणूस आहे का. मी पलंगाखालून फक्त त्या सावलीचे पाय बघू शकत होतो. नाही, पाय नाही, तिथे हवेत तरंगणारा फक्त काळोख होता.
माझ्या छातीतली धडधड इतकी वाढली होती की मला वाटलं आता हार्ट अटॅक येईल. तेव्हाच ती सावली खोलीत आत सरकली. मी पलंगाखाली अगदी कोपऱ्यात स्वतःला सामावून घेतलं होतं. नाकातोंडावर हात दाबून मी श्वास रोखून धरला होता. ती सावली आता खोलीच्या मध्यभागी आली होती. पलंगाखालच्या त्या अरुंद फटीतून मला फक्त लाकडी फ्लोरिंग दिसत होतं आणि त्या फ्लोरिंगवर त्या सावलीची हालचाल स्पष्ट जाणवत होती. ती सावली माणसाचीच होती, पण ती विचित्रपणे लांब आणि वाकडी तिकडी होती. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या सावलीसोबत कोणताही पाय दिसत नव्हता. फक्त अंधार जमिनीवर सरकत होता. ती आकृती कपाटाजवळ गेली जिथे मी मगाशी स्क्रूड्रायव्हरने खटपट करत होतो. तिथे ती थांबली. मला स्पष्ट ऐकू आलं, जणू कोणीतरी त्या कपाटाच्या हँडलला हात लावला. कपाटाचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मी थिजलो. मी कपाटाचा लॉक तोडला नव्हता. मग ते उघडलं कसं? त्यानंतर खोलीत एक भयानक शांतता पसरली. ती सावली आता हालेनाशी झाली. ती तिथेच स्तब्ध उभी होती. मला वाटलं तिला कळलंय की मी इथे खाली आहे. माझ्या कानातून गरम वाफा निघत होत्या. तो जळक्या कातडीचा आणि वायरचा उग्र वास आता इतका वाढला होता की मला गुदमरल्यासारखं होत होतं. तो वास थेट माझ्या नाकात घुसून मेंदूला सुन्न करत होता. सुमारे 5 मिनिटं, जी मला 5 युगांसारखी वाटली. ती सावली तिथेच होती आणि मग अचानक तो वास कमी होऊ लागला. ती सावली अंधारात विरळ झाली. कपाटाचा दरवाजा पुन्हा धप्प असा आवाज करून बंद झाला आणि पुन्हा तीच जीवघेणी शांतता. मी अजूनही हललो नाही. 10-15 मिनिटं मी तसाच पडून होतो. जेव्हा मला खात्री पटली की खोलीत आता कोणतीच सावली नाही, तेव्हा मी हळूच हालचाल केली. माझे हातपाय आखडले होते. मी अतिशय सावधगिरीने पलंगाखालून डोकं बाहेर काढलं. खोलीत कोणीच नव्हतं. फक्त खिडकीतून येणारा निळाशार चंद्रप्रकाश आणि धुळीचे कण हवेत तरंगताना दिसत होते. भ्रम असेल, नशेमुळे मला भास झाला असेल असं मी स्वतःला समजावलं. मी पूर्णपणे बाहेर आलो आणि उभा राहिलो. मला आता चोरी करायची नव्हती. मला फक्त इथून पळून जायचं होतं. हा बंगला, हा वास आणि ती भीती मला सहन होत नव्हती. मी वळलो आणि दरवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. पण जाण्याआधी सहज म्हणून माझी नजर त्या पलंगावर गेली ज्याच्या खाली मी आत्तापर्यंत लपलो होतो. आणि त्या एका क्षणात माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या कशातली किंकाळी तिथेच अडकली. जेव्हा मी खोलीत आलो होतो तेव्हा तो पलंग रिकामा होता. त्यावर फक्त एक पांढरी चादर अंथरलेली होती जी सपाट होती. पण आता त्याच पांढऱ्या चादरीखाली कोणीतरी झोपलं होतं. एक स्पष्ट मानवी आकृती त्या चादरीच्या खाली होती. डोकं, खांदे आणि खाली पाय, जणू एखादा माणूस डोक्यावरून पांघरून घेऊन गाढ झोपला आहे. हे कसं शक्य आहे? मी आत्ताच या पलंगाच्या खाली होतो. माझ्या डोळ्यासमोर कोणीही या पलंगावर झोपलं नाही. आणि ही आकृती आली कुठून? मी भीतीने इतका गारटलो होतो की मला हलताही येत नव्हतं. माझे डोळे त्या आकृतीवर खिळले होते. ती आकृती हालत नव्हती, फक्त तिथेच शांत पडून होती. माझ्या मनात एक भयंकर कुतूहल निर्माण झालं. हे काय आहे? खरंच कोणी आहे की उशांचा ढीग? माझे हातपाय थरथरत होते. पण मी एक पाऊल पुढे टाकलं. मी त्या पलंगाच्या जवळ गेलो. त्या आकृतीचा आकार अगदी हुबेहूब विलासराव सारखाच वाटत होता. माझं मन ओरडून सांगत होतं, विनायक नको, पळ इथून. पण माझ्या हाताने आपोआपच त्या चादरीचा कोपरा पकडला. मी श्वास रोखला आणि एका झटक्यात ती चादर ओढली. चादर माझ्या हातात आली आणि खाली काहीच नव्हतं. पलंग रिकामा होता. कोणीच नव्हतं तिथे. मी सुटकेचा निश्वास सोडणार होतो, पण तेवढ्यात मी गादीकडे पाहिलं. जरी तिथे कोणी नव्हतं तरी त्या गादीवर एका माणसाच्या शरीराचा खोलगट आकार उमटलेला होता. जणू काही सेकंदापूर्वी तिथे कोणीतरी वजनदार व्यक्ती झोपली होती आणि ती आत्ताच अदृश्य झाली आहे.
आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे माझ्या डोळ्यात देखत ती दबलेली गादी हळूहळू, अगदी हळूहळू वर येत होती. जसं मेमरी फोमवर हात दाबला की तो वर येतो, तसाच तो मानवी आकार हळूहळू पुसला जात होता. हे बघून मला समजलं की मी एकटा नाहीये. इथे जे कोणी आहे ते अजूनही याच खोलीत आहे. कदाचित आता माझ्या अगदी बाजूला उभा आहे. आणि त्याच क्षणी खालच्या मजल्यावरून हसण्याचा आवाज आला. त्या रिकाम्या बेडरूममध्ये गादीवरचा तो उठलेला आकार आणि खालून आलेला तो हसण्याचा आवाज याने माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिला होता. तो हसण्याचा आवाज माणसाचा वाटत नव्हता. तो एखाद्या खोल विहिरीतून आल्यासारखाच घुमत होता, कोरडा, भेसूर आणि काळजाला छिद्र पाडणारा. मी क्षणाचाही विचार न करता खोलीतून बाहेर पळालो. मला फक्त त्या घरातून बाहेर पडायचं होतं. मी जिन्यावरून धावत सुटलो. पायऱ्यांवर माझे पाय अडखळत होते, पण भीतीमुळे मला वेग आला होता. मी धापा टाकत जिन्याच्या अर्ध्यावर आलो आणि तिथेच थबकलो. माझे पाय तिथे जमिनीला खिळले. जिन्यावरून खाली हॉलमध्ये स्पष्ट दिसत होतं आणि तिथे डायनिंग टेबलाजवळ ते दोघे बसले होते, विलासराव आणि शांताबाई. होय, तेच दोघे ज्यांचे मृतदेह मी स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये नेताना पाहिले होते. हॉलमध्ये पूर्ण अंधार असूनही त्यांच्याभोवती एक विचित्र निळसर आणि मंद प्रकाश होता. ते डायनिंग टेबलावर आमनेसामने बसले होते, जणू काही रात्रीचं जेवणच करत होते. त्यांच्या ताटात काहीच नव्हतं, पण त्यांच्या हातांच्या हालचाली अशा होत्या की ते जेवत आहेत. मी जिन्याच्या रिलिंगला घट्ट धरून उभा होतो. माझा श्वास पूर्णपणे थांबला होता. ते एकमेकांशी बोलत होते. त्यांचा आवाज कुजबुजल्यासारखा येत होता, पण त्या शांततेत तो मला स्पष्ट ऐकू येत होता. शांता, आज फराळ छान झालाय, तो पुरुषी आवाज म्हणाला. पण तो आवाज घोगरा आणि तुटक होता, जसं जळालेल्या गळ्यातून शब्द बाहेर पडतायत. त्यावर ती स्त्री हसली, तोच हसण्याचा आवाज जो मी वर ऐकला होता. त्यांच्या अंगावर तेच कपडे होते जे त्यांनी दिवाळीच्या दिवशी घातले होते, पण आता त्या कपड्यांची अवस्था वेगळी होती. अचानक जणू त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्यांची हालचाल थांबली, ती कुजबूज थांबली. हॉलमध्ये पुन्हा तीच जीवघेणी शांतता पसरली. आणि मग अगदी हळूहळू यांत्रिक भावल्यांसारखं त्या दोघांनी एकाच वेळी आपल्या माना जिन्याच्या दिशेने वळवल्या. त्यांचे चेहरे पाहताच माझ्या तोंडातून एक अर्ध किंकाळी बाहेर पडली असती, पण भीतीने माझा आवाजच हिरावून घेतला होता. त्यांचे चेहरे, दिवा, ते चेहरे आता माणसाचे राहिले नव्हते. इलेक्ट्रिक शॉकमुळे आणि आगीच्या ज्वाळांमुळे त्यांचे चेहरे पूर्णपणे वितळले होते. विलासराव काकांच्या चेहऱ्यावर कातडीच नव्हती, फक्त जळालेलं लाल काळं मांस आणि पांढरी हाडं दिसत होती. त्यांचे डोळ्यांच्या जागी फक्त 2 रिकाम्या काळ्या खोपण्या होत्या, ज्यातून पांढरा धूर निघत होता. त्यांचे ओठ जळून गेल्यामुळे त्यांचे दात उघडे पडले होते, ज्यामुळे ते माझ्याकडे बघून क्रूरपणे हसत असल्यासारखेच वाटत होते. आणि शांताबाई, त्यांची अवस्था तर त्याहून भयानक होती. त्यांचे पांढरे केस जळून डोक्याला चिकटले होते. त्यांची मान एका बाजूला विचित्रपणे कललेली होती, जणू ती तुटलेलीच आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते दोघेही त्यांच्या खुर्चीवरून उठले. त्यांच्या हालचालीत मानवी लवचिकता नव्हती. ते धक्के देत झटके देत उभे राहिले. आमच्या घरात काय करतोयस? दोघांनी एकाच वेळी त्याच घोगऱ्या कर्कश आवाजात विचारलं. त्यांचा आवाज थेट माझ्या मेंदूत घुसल्यासारखा वाटला. त्या आवाजासोबतच तो जळत्या मांसाचा उग्र वास पुन्हा एकदा तीव्र झाला. तो इतका भयंकर होता की मला उलटी होईन असं वाटलं. ते टेबल सोडून माझ्या दिशेने, म्हणजे जिन्याच्या दिशेने चालू लागले. ते चालत नव्हते, तर जमिनीवरून सरकत होते. त्यांचे पाय जमिनीला टेकत नव्हते. नाही नाही, मी ओरडलो. मी जीवाच्या आकांताने खाली धावत सुटलो. मला मुख्य दरवाजा गाठायचा होता. मी उड्या मारत खाली आलो आणि हॉलमधून धावत मुख्य दरवाजापाशी पोचलो.
माझे हात थरथरत होते. मी दरवाजाचं हँडल पकडलं आणि ओढलं, पण दरवाजा उघडलाच नाही. तो मगाशी पोलिसांच्या सीलमुळे बंद होताच, पण आता तो आतून जाम झाला होता. मी पूर्ण ताकदीने ओढलं, लाथा मारल्या, वाचवा वाचवा म्हणून ओरडलो, पण दरवाजा जागचा हल्लाही नाही. मी मागे वळून पाहिलं. ते दोघे आता माझ्या अगदी जवळ आले होते. त्यांचे ते वितळलेले भयानक चेहरे आता माझ्यापासून फक्त काही फुटांवरच होते. त्यांच्या शरीरातून निघणारी उष्णता मला जाणवत होती, जणू मी एखाद्या भट्टीजवळ उभा आहे. शांताबाईने आपला जळालेला हाडं उघडा पडलेला हात माझ्याकडे पुढे केला. चोर, तू चोर आहेस, त्या विवळल्या. त्यांची सावली माझ्या अंगावर पडली. मला वाटलं आता माझा शेवट आला. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्या कुजक्या जळक्या वासाने माझं डोकं सुन्न केलं. भीतीची सीमा ओलांडली गेली होती. ते विद्रूप चेहरे माझ्या दिशेने झेपावले आणि मी तिथेच त्या बंद दरवाजाला टेकून जमिनीवर कोसळलो. माझी शुद्ध हरपली. शेवटचं मला फक्त त्यांचं ते भयावह तुटकं हसणं ऐकू आलं. अचानक माझ्या चेहऱ्यावर थंडगार पाण्याचा हबका बसला. माझ्या शरीराला अजूनही कंप सुटलेलाच होता. मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण खिडकीतून येणारा सकाळचा लख्ख सूर्यप्रकाश माझ्या डोळ्यांना सुयांसारखा टोचत होता. माझं डोकं जड झालं होतं, जणू कोणीतरी आतून हातोडे मारतय. उठ रे, नाटक बंद कर आता. एका करड्या आवाजाने मला भानावर आणलं. मी धडपडत उठून बसायचा प्रयत्न केला, पण माझे हात अडकले होते. मी खाली पाहिलं. माझ्या दोन्ही हातात लोखंडी हातकड्या होत्या. माझ्या समोर खाकी वर्दीतले 2 हवालदार आणि 1 इन्स्पेक्टर उभे होते. त्यांच्या मागे आमचे काही शेजारी आणि त्या बंगल्याच्या आवारात उभी असलेली पोलिसांची जीप मला खिडकीतून दिसत होती. मी अजूनही त्या दामोदर विलाच्या हॉलमध्येच होतो, मुख्य दरवाजाजवळ. इन्स्पेक्टरने माझ्या कॉलरला पकडून मला उभं केलं. काय रे, चोरी करायला हीच जागा सापडली का तुला? आणि वरून नाटक करतोयस, बेशुद्ध पडायची. मी वेड्यासारखा इकडे तिकडे बघू लागलो. डायनिंग टेबलकडे पाहिलं, रिकामं होतं. जिन्याकडे पाहिलं, तोही रिकामा होता. ती काळी जळकी सावली, ते भयानक वितळलेले चेहरे, तिथे कोणीच नव्हतं. पण तो वास, तो जळक्या मांसाचा आणि करपलेल्या फायरचा उग्र वास अजूनही माझ्या नाकात रेंगाळत होता. साहेब, मला इथून बाहेर काढा. ते लोक इथेच आहेत. मी थरथरत्या आवाजात ओरडलो. माझे डोळे भीतीने विस्फारले होते. काका आणि काकू, ते भूत झाले आहेत साहेब. त्यांचे चेहरे जळाले होते. त्यांनी मला पकडलं होतं. माझं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर आणि हवालदार एकमेकांकडे बघून हसले. बघा, नशेचा परिणाम बघा. इन्स्पेक्टर उपहासाने म्हणाला, अरे वेड्या, ते म्हातारी तर कधीच मेलेत. त्यांची मुलं परदेशातून अजून यायची आहेत. घरात कोणीच नाहीये. नाही साहेब, मी खोटं नाही बोलत. मी स्वतः पाहिलंय. ते चालत होते, ते बोलत होते. मी रडत गयावया करू लागलो. त्याने मला विचारलं की मी त्यांच्या घरात काय करतोय, पण माझं कोणीच ऐकलं नाही. पोलिसांनी मला फरफटत जीपमध्ये नेलं. शेजारी पाजारी जमा झाले होते. सगळे माझ्याकडे बघून थुंकत होते. नशेबाज, चोर, पापी अशी विशेषणे मला लावली जात होती. त्या रात्री माझे किंकाळे ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला होता. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडला तेव्हा मी आतून दरवाजाला टेकून बेशुद्ध पडलो होतो. माझ्या खिशात सापडलेली स्क्रूड्रायव्हर आणि बॅटरी हाच माझ्या गुन्ह्याचा पुरावा होता. त्यानंतरची 3 वर्ष मी तुरुंगात काढली. तिथेच माझं सक्तीने नशामुक्तीचा उपचार झाला. तुरुंगातल्या त्या 4 भिंती मला त्या बंगल्यापेक्षा सुरक्षित वाटायच्या, कारण तिथे निदान ते नव्हते. आज मी पूर्णपणे बदललोय. मी नशा सोडली आहे. मी आता एका गॅरेजमध्ये काम करतो आणि कष्टाने पैसे कमावतो. लोक म्हणतात की तुरुंगाने मला सुधारलं, पण खरं सांगू, मला तुरुंगाने नाही सुधारलं. मला त्या रात्रीच्या भीतीने सुधारलं. त्या रात्री मी जे पाहिलं
ते नशेतला भ्रम नव्हता. तो भ्रम असता तर त्या गादीवर उमटलेला तो मानवी आकार आणि हवेत तरंगणारा तो जळका वास इतका खरा नसता. आजही कित्येक वर्षानंतरही जेव्हा मी रात्री एकटा असतो किंवा रस्ता ओलांडताना एखाद्या जुन्या बंद बंगल्याकडे माझी नजर जाते, तेव्हा मला पुन्हा तोच आवाज ऐकू येतो. ती खिकी असं हास्य आणि तो प्रश्न जो माझ्या काळजात धडकी भरवतो, आमच्या घरात काय करतो आहेस? त्या रात्री मी फक्त एका घरात चोरी करायला गेलो नव्हतो. मी मृत्यूच्या हद्दीत घुसलो होतो आणि त्यांनी मला जिवंत सोडलं. हेच माझं नशीब. पण शिक्षा म्हणून त्यांनी मला एक अशी आठवण दिली जी मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. पाप हे फक्त कायद्याच्या नजरेत नसतं मित्रांनो, ते त्या पलीकडच्या जगातही मोजले जातं. बापरे, अंगावर काटा आणणारा अनुभव होता हा. विनायकचं नशीब बलबत्तर म्हणून तो त्यातून वाचला, पण त्या आठवणीने त्याचा पिछा अजून सोडलेला नाही. मित्रांनो, म्हणतात ना की हव्यास माणसाला विनाशाकडे नेतो. विनायकच्या बाबतीत ते अक्षरशः खरं ठरलं. त्याने पैशाच्या लोभापायी अशा जागेत प्रवेश केला जिथे जिवंत माणसांना परवानगी नव्हती. तुम्हाला काय वाटतं? विनायकला जे दिसलं ते खरंच त्या अतृप्त आत्म्याचं रूप होतं की त्याच्या नशेमुळे झालेला भास? पण जर तो भास असता तर तो जळका वास पोलिसांच्या जीपपर्यंत त्याच्यासोबत कसा आला असता? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. विनायकला दिसलेलं सत्य होतं की भास? हे टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला आजची ही मराठी बाईकथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत, विशेषतः जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अशाच थरारक आणि गूढ कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. पहिले म्हणजे मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. आशा नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. विशाल पारवे, तळेगाव. श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, तेलंगणा राज्य. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. तुषार मिश्रा, अमरावती. सचिन दळवी, बीड. सुलोचना पाटील, काटेमानिवली, कल्याण, मुंबई. राधिका चांदोलकर, जोगेश्वरी, मुंबई. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई. अरुण सोनवणे, शिवाजी महाराज नगर, सातपूर, नाशिक. तेजस्वी देसाई, लोणावळा. अवी शिंदे, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मेघा मोहिते, चिंचपोकळी, मुंबई. जॅकी गेमर्स, कल्याण, जिल्हा ठाणे. विनीत क्षीरसागर, अभिषेक भिमटे, नाशिक. किरण शिंदे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. लवकरच भेटूया एका नवीन भयानक आणि रहस्यमय कथेत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि रात्री झोपताना खिडक्या दरवाजे नीट तपासा. कदाचित कोणीतरी बाहेर उभं राहून विचारत असेल, माझ्या घरात काय करतोयस? शुभरात्री. धन्यवाद.